तर हॅलो गाईज, वेलकम बॅक टू न्यू गाईज. आज आहे संडे. आज आहे आम्हा सगळ्यांना सुट्टी. सुट्टीच्या दिवशी पण मी बोललो तर आज मस्त दुपारपर्यंत झोपेन वगैरे, बट माझ्या नशिबात झोप नाही आहे. बिकॉज मला सरांनी फोन केला की मोना तू उठ, तू पहिला घरी ये, घरी यायच्या आधी नाश्ता घेऊन ये. तर गाईज आता मी जातोय माटुंग्याला. माटुंग्यामधून आज स्पेशल नाश्ता मागवला भाऊने. तर आता आपण जाऊया नाश्ता घ्यायला. झोप हे आपल्या आयुष्यात नाहीये, हे आपल्या आयुष्यातून झोप काढून टाकायचं आता. ओके, तर चला आता आपण जाऊया माटुंग्याला नाश्ता घ्यायला. ओके. तर गाईस आपली मॉर्निंग यांच्यापासूनच होते, यांच्या आवाजापासून. आहेत क्यूट रे, लय क्यूट आहेत, लय क्यूट आहेत. बट चला आता आपण जाऊया माटुंग्याला. माणसांना बोलतं काहीतरी वाटलं. लोकांचे विचार कसे लागतो. त्याला परत भावचा फोन आला की लोकेशन पाठवले म्हणून. बोललो थांबा मनीष दादा मी उठवले. बोललो उठवले. तो मला फोन उचलत आहे, टी व्ही दिली म्हणजे. पण भाऊ बोलते की उठवलं. मला थांब मी त्याला फोन करतो. गाईस खूप दिवसांचं स्प्लेंडर काढली. आता मी चाललोय माटुंग्याला नाश्ता घ्यायला. नाश्ता घ्यायला चाललो आपण आपल्या भावासोबत. पुढं बघ, डायरेक्ट घुसतील त्या ह्याच्यावर. तर गाईस ह्याने मला घरी येऊन उठवलंय, कारण भाऊ याला बोलला की मला उठवायला. भाऊ याला बोलला नाही, सॉरी, याने डायरेक्ट मला उठवायला आला. कारण भाऊने याला छोटंसं काम सांगितलं. तर याच्याकडे लायसन्स नाहीये आणि याला जायचंय माटुंग्याला. ओके, तर याने काय केलं, लायसन्स नाही म्हणून मला उठवलं. बिकॉज माझ्याकडे लायसन्स नाही म्हणून. बट मी आता ह्यालाच गाडी चालवायला लावलंय. तुझ्याकडे लायसन्स नाही ना, चल तुला कसं जायचं मी सांगतो. म्हणजे नेक्स्ट टाइम जर काय असेल तर डायरेक्ट जाईल, मला उठवायला येणार नाही. तर गाईज आता याला मागे म्हणजे राईट मारायचं होतं. तर याला मागे आरसात बघितलं पाहिजे ना. हा पूर्ण मुंडी फिरवतोय अशी राईट, अशी की मागून कोण येतोय काय. अरे भाई कोणतरी आपल्याला घेऊन जाईल मागून जर स्पीडने आला तर. काय सांगायचं, नवीन ड्रायव्हर असे म्हणून या लोकांना लायसन्स भेटत नाही. काही लायसन्स काढायला दिलं नाही मी अजून. भेटणार पण नाही तुम्हाला आमचं जर हे केलं तर. स्पीड चढून गाडी लेफ्ट राईट दाखवते, लेफ्ट बोलतो. ऑलमोस्ट लोकेशनला पोहोचत आलं. मी असं केलं नाही, असं असं. तर आता आपण डायरेक्ट दुकानात जाऊया. ओके. भाई काय घ्यायला आलास? जलेबी फाफडा. एवढा जवळ आला? जवळ आलो. हा अवतार तर बघ आपला. फुल झोपेतून उठून आलं. उठवायला मला तू आला. कोण? तू उठवला. अवतार बघा, केस बघा बाईचे, केस बघा. भाई फाफडा आहे? हा. फाफडा किती घ्यायचा? भाऊ जाऊन कॅमेरा. 2 प्लेट भाऊ. फाफड्याची क्वांटिटी बघ. चायनीज बघ ना. हे स्ट्रॉबेरी. हे याच्यातून काय घ्यायचं, काय ट्राय करायचं भाई. ये एक स्ट्रॉबेरी दे देना पैक करके. एक हे भाई हे काय आहे? हेलो. अभी लेके आ रहा हूँ, उधर आके दिखाऊंगा. इधर मुझसे 30-35 करो जितना वजन होता है. लय काय मी काय घेतलं सांगू शकत नाही, तुम्हाला आणून दाखवतो. दुकान देखना है. ये खाली खाने का मतलब है. इधर गाइस ये देखो, ये हाफ चड्डी पर आया है. ये देखो, ये देखो ऊपर से नीचे तक देखो इसको.
भाई इज्जत करते मान तू. ऐसे ही सो के उठ के आया ये. इसको उठाया है किसने? तोंडात शिवाय येतात जाऊ द्या. मिनिटाला मी शिवाय देतो बट मी शिवाय कंट्रोल करतो. ओ माय गॉड. व्हिडिओ काढायचा बोलल्यावर शिवाय कंट्रोलच करायला लागते. नाही तर फुल लीक होती ना. नाही तर शिवाय तुम्हाला पण माहितच कशात ना कशा. बहुत प्रकार के स्वीट्स मध्ये स्वीट्स है. अनलिमिटेड अनलिमिटेड खालून वरून पूर्ण दाखव. फुल युनिक स्वीट्स है. ये तो देख ये तो शॉप करून घे पूर्ण. इनका क्या ब्रांडिंग है. कोलॅब करू जा. ब्रँडिंग करू फ्री मध्ये ब्रँडिंग करू पूर्ण शॉप दाखव पूर्ण शॉप. चला. फुल युनिक आयटम आहेत. चाललास चाललास. हा काय तुम्ही आता नाश्ता घेतलाय बट आपण थोडा दुकान बाहेरून पण दाखवू तुम्हाला. या Guys, तुम्ही बाहेरून दुकान बघू शकता. तर नाश्ता पाहिजे अनलिमिटेड आहे का? अनलिमिटेड अनलिमिटेड नाही हो. पण प्रोफेशनल नाश्ता अनलिमिटेड आहे पण प्रोफेशनल नाश्ता आहे भाई. पैसे पण अनलिमिटेड आहेत. Guys, आता मला या ड्रायव्हरने गाडी घेऊन आला. माझा जीव गेला असता. आता गाडी मी चालवतो. त्याला राहू द्या. तर हॅलो गाईस, आम्ही आता निघालोय. गाईस आमचा मागचा ड्रायव्हर थांबला गाडीचा भाव करून. अजिबात नाही लागत नाही गेअरच्या असते. उलट जे असतात ना स्पोर्ट बाईकर ते हात सोडून चालवतात ना ते गेअर तसे टाकतात. स्पोर्ट बाईक आपली स्प्लेंडर भाई माझी पण स्प्लेंडर स्पोर्ट बाईकचा कमी आहे काय? नाही स्पोर्ट बाईक बट मी पण स्पोर्ट बाईकचा रायडरच आहे. फक्त माझ्याकडे स्पोर्ट बाईक नाही. लवकरच येईल. एवढं लवकर कमी सून नाही लवकरच. फक्त लवकरच बोलू शकतो आपण. ओके कंडिशन बॅड आहे. कंडिशन ठीक झाली की घ्यायचा येणार तर Z900 नाही तर ZX येणार. या दोघांपैकी कुठली घेणारच नाही दुसरी. तशी माझी पहिली ड्रीम होती KTM 390 पण चांगली जगात आपण ती पण घेऊ शकतो. लोक माझ्या तोंडाकडे बघतात कसे वाटतंय बघ ना. अरे नक्की चाललंय काय? चाललंय म्हणजे मी ब्लॉग बनवतोय हात सोडून. जाऊ दे आता पण ब्रिज मारू. तो रॉंग वेने चाललाय बाई. तर काहीच नाश्ता करून मी आलो भाऊच्या घरी. आता मी नाश्ता खायला बसलो. तुम्ही पण नाश्ता करायला या. तर आता नाश्ता करून मी आलो आहे सलूनमध्ये बिकॉज मला करायची होती दाढी आणि केस. आता गरमी चालू झालेली आहे तर गरमीमध्ये आपल्याला जरा हिरो दिसायला तर पाहिजे की नाही. बिकॉज गरमीमध्ये मी पूर्ण टक्कल करतो आणि दाढी पण ठेवत नाही. बट या टायमाला मी फक्त दाढी काढणार. टक्कल वगैरे नाही करणार बिकॉज टक्कल आपण बड्डेच्या नंतर करू. तर आपला बड्डे आहे 12 एप्रिलला आणि आपल्या बाबासाहेबांचा बड्डे आहे 14 एप्रिलला. ते बघा कसा दिसतोय मी फुल दाढी लावून. छाव. तर गाईस तुम्हाला मी माझा नवीन लुक दाखवतो. कसं वाटतं? ॲक्च्युअलमध्ये सी बट आय एम ओके. पूर्ण टमाट्यासारखा दिसायला लागला. तर गाईस आता आपण घरी जाऊया. घरी जाऊन वहिनींच्या आणि आपल्या पेलूच्या रिॲक्शन बघू कशाला लिफ्ट चालल्यावरती. थांबा काही नका करू थांबा. पाय देऊ नको. पाय देऊ नक्की. काय होईना व्हिडिओ मध्ये तरी असं नका बोलू. घेतलं
1 hour later. तर गाईस मी आता झालेलो आहे रेडी. आता आपण चाललो आहे बाहेर. बिकॉज आज संडे आहे, तर आजचा संडे मी एकदम स्पेशल बनवणार. तर त्याच्या आत तुम्हाला एक दाखवायचं राहिलं. हे बघा, मी काल आणले आपल्या घरात खूप सारे फ्रेंड्स माझ्यासाठी. तर आता आपण चाललो बाहेर. तर चला जाऊया. तर गाईस झालोय मी रेडी. बघा, तर गाईस वहिनी स्पेशल माझ्यासाठी अंडा राईस बनवलेला. अंडा राईस खाले या तुम्ही. कसं व्हायचं काय नाही होणार, मी रडे जास्त काय नाही होणार. ते तू स्वतःच सांगतेस ना, ते नाही माहिती. पिल्लो नीलबाई लपलाय, जाऊ दे. तर गाईस आम्ही आता आलो खारघरला. हे खारघरचं जलवायू आहे. पहिलं इकडे खूप काही छान सारखं होतं, बट आता बघा कसं आहे याची हालत. पहिल्याचं माझ्याकडे फोटो व्हिडिओ नाही तर मग ते पण दाखवले असते, बट आता पण खूप छान आहे. तर आता आम्ही चालू सेंट्रल पार्कला. हे बघा, रात्रीच्या टायमाला गॉगल लावते. तर गाईस आम्ही आता पोहोचलो सेंट्रल पार्कला. आज मी स्वतः पूर्ण फॅमिलीला घेऊन आलो आहे. ओके, लाडत नका येऊ, मीच घेऊन आलो. छान लेपला लेपला इकडं इकडं इकडं. हा हा हा. चल चल आले. आले पिल्लू. गेली ती कुत्री, गेली ती कुत्री, गेली का ती कुत्री, गेली का मग हिला खाली सोडायला. हा बॅगेतलं काय हा 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 चल आपण त्या बॅगेच्या भरोश्यावर जेवायला जाणार आहे आज, आधीच सांगतोय. बॅग सांगून ठेवा. घे 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 घे. तर गाईस हा खारघरचा सेंट्रल पार्क आहे. इथं मी लाईफमध्ये पहिल्यांदा आलो आहे. ह्याच्याच बाजूला राधाकृष्णाचा खूप मोठा मंदिर आहे. तिथं मला यायचं आहे, बट कधी येईल माहिती नाही. तर गाईस इकडं आहे जंगल. आपण जंगल दाखवतो तुम्हाला. अरे ये जंगल बघू आपण. हे बघा, पूर्ण सुनसान. प्रॉपर ॲक्च्युअलमध्ये काय दिसत नाही नाईट व्ह्यूमध्ये. भाऊ डॉग आला. तर गाईस आता आम्ही आलो फॅमिली रेस्टॉरंटमध्ये. काय ऑर्डर केलं आपण? चिकन विंग्स क्रिस्पी आणि तर गाईस आमचं सर्वात पहिला आयटम आहे मांदेली फ्राय. तुम्ही बोलले नसतं तर मामा बोलले लय काटे असतो. मोनिश काका तुम्ही कसे करते? ठीक आहे सकाळ. तो गाइस मैंने मेरे लिए मंगाया है मोजितो. मोजितो पीने के लिए आ जाओ. तर गाइस हा पापलेट मागवला आम्ही आणि सुरमई मागवलेली, पण मागवायच्या आधी ती संपली. तर गाइस आपला मेन कोर्स आलेला आहे. आरोही बघा, आरोही कर तू कसं करत तुझं. आणि तिने बाट टप सारखा ना वहिनी प्लेट सजवले. मिस्त्री कामगार नाही का, ते पहिले खड्डा करून पाणी टाकून मिक्स करतात, लेप बनवतात. तर गाईस आजच्यासाठी एवढंच. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.
तर गाईस आता आम्ही सगळे जेवून निघालेलो आहे. हॉटेलचं बिल झालंय टोटल 8,196 म्हणजे ऑलरेडी 8,200 झालं पकडा. पण हे बिल फॅमिलीसाठी ॲक्च्युअलीमध्ये नॉर्मल आहे. बिकॉज माझ्यासाठी भाऊ आणि वहिनी सोडून ॲक्च्युअलीमध्ये काय मोठं नाही आहे. हां, आणि हा मला येड्यामध्ये गिनती काढतोय. काढू ते काय टेन्शन नाही. बट पार्टी एन्जॉय झाली की नाही वहिनी? पार्टी तुमची एन्जॉय झाली की नाही? हां. तुला माझ्या भाषेत शब्द पाहिजेत की वहिनींच्या भाषेत पाहिजेत? माझी जास्त